शेतकरी शेतात राबराब राबतो, कष्ट करतो, पण जेव्हा पैसे मिळवण्याची वेळ येते तेव्हाच त्याच्या तोंडचा घास हिरावला जातो। मात्र इथं भावच न मिळाल्यामुळे मला ती आज अशी रस्त्यावर फेकून देण्याची दुर्दैवी वेळ माझी आली। त्या मेथीच्या भाजीला प्रति गड्डीचा फक्त 50 पैशाचा भाव लागलाय। अहमदनगरचा युवा शेतकरी वैभव शिंदेने आपल्या शेतात मेथीचं पीक घेतलं। गेल्या काही दिवसात मेथीला चांगला भाव होता, म्हणून वैभवनं पिकाची काढणी केली, टेम्पो भाड्यानं घेऊन मेथी बाजारात आणली। मात्र मेथीला कवडीमोल भाव मिळाल्यानं वैभव हताश झाला आणि जीवाचं रान करून पिकवलेलं पीक त्यानं रस्त्यावर फेकून दिलं। मात्र इथं भावच न मिळाल्यामुळे मला ती आज अशी रस्त्यावर फेकून देण्याची दुर्दैवी वेळ माझी आली। ज्यावेळी आता गेल्या 15 दिवसापूर्वी ह्याच भाजीचे मेथीचे भाव चांगल्या दर होते, मात्र आज अशी परिस्थिती आली माझ्यावर की त्या मेथीच्या भाजीला प्रति गड्डीचा फक्त 50 पैशाचा भाव लागलाय। भाडं निघणं सकट सध्या अवघड झालंय। मला ती मेथी मार्केटला आणण्यासाठी 4000 रुपये खर्च आलाय, गाडी भाडं फक्त, आणि त्या मेथीचे मला झाली तर 1700 रुपये। एवढाच भुर्दंड आणि बाकीचा खर्च तर वेगळाच आहे, ते मजूर असतील, बिया असेल, खत असेल, कीटकनाशक असतील, ते वेगळाच आहे। मात्र फक्त भाडं आणण्याचं सकट ते खिशातून देते, बाकी इतर खर्चाचं किंवा आता मी घाट्यातच आहे। आणि ह्याच विषय मेथीचाच विषय म्हणून नाही, कांद्याचीही तीच परिस्थिती आहे, बाकीच्या सोयाबीनचीही तीच परिस्थिती आहे, आणि सरकार यावर कोणतंही लक्ष द्यायला तयार नाही। अहमदनगरहून सुशील थोरात, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।